मित्रांनो, महान तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना काल पद्म पुरस्कार भेटला. रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार भेटणं ही अख्ख्या महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट आहे. म्हणजे देशभरातल्या विविध लोककलांना राष्ट्रीय पातळीवरती एक प्लॅटफॉर्म भेटला. पण तमाशाला, जी आपली परंपरा आहे, ज्या आपल्या खेड्यापाड्याची ओळख आहे, त्याला हा सन्मान राष्ट्रीय पातळीवरती भेटला नव्हता. अनेक महान तमाशा कलावंत आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले. मग त्यामध्ये कांताबाई सातारकर, विठाबाई नारायणगावकर, रघुवीर खेडकर, मंगल बनसोडे यांच्यासारखे असंख्य नावं. पण त्यांना नेहमी त्यांच्या वाटेला उपेक्षाच आली. 2-3 महिने कार्यक्रम करायचे, त्यानंतर वेळप्रसंगी लोकांच्या शेतात मोलमजुरी करून ह्या मंडळींनी ही लोककला जिवंत ठेवली. आणि कोविडच्या काळामध्ये किती भीषण वास्तव्य होतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग त्यावेळेस तुम्ही रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे यांना नॅशनल टेलिव्हिजनवरती रडताना सुद्धा काही लोकांनी बघितलं असेल. आणि ती कला या महान लोकांनी जिवंत ठेवली आत्तापर्यंत. आणि त्याचा हा सन्मान हा केंद्र सरकारने केला. ज्यावेळेस गणतंत्र दिवसाच्या पूर्वसंध्येला रघुवीर खेडकर यांना पद्मश्री जाहीर झाल्याच्या नंतर जे लोक महाराष्ट्राच्या कल्चरवरती, संस्कृतीवरती प्रेम करतात आणि त्यांना वाटतं की आपली ही लोककला ही रुजावी, फलावी, याचा मोठं वटवृक्ष व्हावा, त्यांच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण होता. आणि हे फक्त रघुवीर खेडकर यांच्याबद्दलच नाही. रघुवीर खेडकर ते एक प्रतिनिधी आहेत, पण असे असंख्य कलावंत आहेत की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी झिजवले. हा त्या सर्वांचा सन्मान आहे. आणि ह्यामध्ये केंद्र सरकारने जो रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार दिला आहे, थोडा उशीर झाला. याआधी पद्म पुरस्कार जो होता हा एखाद्या आपल्या महाराष्ट्रातल्या अशा लोककलाकाराला भेटला पाहिजे होता. कारण हा नुसता पुरस्कार नसतो, तर राष्ट्रीय पातळीवरती तुमची ती ओळख असते, राष्ट्रीय पातळीवरती तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि काल हा रघुवीर खेडकर यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राचा आणि खास करून महाराष्ट्राची ओळख तमाशाचा लोककलेचा सन्मान हा दिल्लीमध्ये झाला.